कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रुपाली, रडून अमोलचा त्रास कमी नाही होणार. तू नको त्रास करून ठेव. अहो, मला ना आता बाकी काही कळत नाहीये. अमोलला लवकर बरं वाटलं पाहिजे. हो ना. अहो, छोटे सरकार आज ठीक होते. अहो, त्यांची इच्छा पूर्ण न केल्यामुळे त्यांना हा त्रास झालाय का? हा का आधीच सगळे काळजीत आहेत आणि तुला हेच बोलायचं आहे का आता? अहो, तसं नाही, पण डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय ना की छोटे सरकारांना आपल्याला खुश ठेवायला हवं. हो, कदाचित आहे ना अमोलचं पण ऐकलं नाही, ह्याच त्यांनी टेन्शन घेतलं असणार आहे. आपण आणि भाऊजींनी उगाच ताणलं एवढं. तुम्हाला झालंय काय? आपला अमोल त्रासात आहे आणि तुम्ही अर्जुन अपर्णाबद्दल बोलताय. स्वप्नील सर पण मोना, तुम्ही सगळे जरा शांत व्हा. काय असेल ते डॉक्टर सांगतील आपल्याला. उगाच तर्क लावण्यात काय अर्थ नाही. बरोबर आहे दीपा तुझं. डॉक्टर दिदे, दाजी. डॉक्टर, काय झालं? कसं आहे अमोल? तुम्ही जरा सगळे प्लीज शांत व्हा. अमोलची तब्येत थोडी सिरियस आहे. हो डॉक्टर, असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही काहीतरी उपाय सांगा ना. हे बघा, आपल्याला आता अमोलची सर्जरी करून ट्यूमर बाहेर काढावं लागेल. काय? पण तुम्ही म्हणाला होतात ना केमोसाठी जास्त ट्राय करूया म्हणून. हो, पण अमोलची परिस्थिती बघता आता ते अवघड वाटतंय. चक्कर येणे म्हणजे ट्यूमर वाढण्यासारखंच आहे. रिपोर्ट्सही सगळे आपल्याला कळतीलच काय ते. आमचा प्राथमिक अंदाज तोच आहे. अरे जा, अरे माझा अमोल पराव होईल ना रे. हो खतम तुम्ही. हे बघा, जरा सगळे तुम्ही प्लीज शांत व्हा. हेच तर आपल्याला करायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी जर असं टेन्शन घेतलं तर अमोलही टेन्शन घेणार. आणि हे होऊ नये हे मी तुम्हाला मागेही सांगितलंय, आताही परत तेच सांगतोय तुम्हाला. तुमच्या कुटुंबातलं वातावरण तुम्ही आनंदी ठेवा. तेच तर अमोलला पोषक ठरेल ना. येतो मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.